अब की बार लांबूनच नमस्कार, नहीं चाहिए मोदी सरकार, नहीं चाहिए मोदी सरकार। राज्याची परिस्थिती बिकट झाली आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीनं सर्वसामान्य त्रस्त तर शेतकरी बळीराजा चिंतेत आहे। शेती कशी करायची, डिझेल मिळत नाही, खर्च वाढलाय, कर्ज कसं फेडायचं असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं 2018 मधील एक जुनं ट्विट रिशेअर केलंय। त्यावेळी चित्रा वाघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या आणि मोदी सरकारवर जोरदार टीका करत होत्या। मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारची भूमिका उघडपणे समर्थन करताना दिसतात। त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं, मोदींच्या अच्छे दिनच्या राज्यात पेट्रोल डिझेल दरवाढी सोबतच गॅस सिलेंडरच्या भावात 48 रुपयांची वाढ, देश की जनता करे पुकार, नहीं चाहिए मोदी सरकार। अच्छे दिनवाल्या मोदीजींच्या राज्यामध्ये आपण सगळं पाहिलंय की कशा पद्धतीने रोजच्या रोज गेली 15 दिवस होऊन गेले पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दरवाढ होताना दिसते आणि आज त्यातच भरीसभर म्हणून सबसिडीवाले गॅस सिलेंडरचा जो रेट आहे तो 48 रुपयांनी वाढवलेला आपल्याला पाहायला मिळते। आधीच बेरोजगारीची कुऱ्हाड, महागाई इतकी वाढलेली आहे, असं असताना आज गॅस सिलेंडरचे भाव या सरकारने वाढवून ठेवलेले आहेत। ते आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे। ज्या वेळेला यूपीए सरकार होतं, जरा दरवाढ झाली की हेच एनडीएचे नेते, मग त्यात स्वतः मोदीजी असतील किंवा आपल्या स्मृती इराणी जी असतील किंवा एनडीएचे बाकीचे नेते असतील, हे रस्त्यावर यायचे आणि म्हणायचे बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। परंतु आता जनता सांगतीये बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार लांबूनच नमस्कार, नहीं चाहिए मोदी सरकार। ही या संपूर्ण देशाची अवस्था आहे। हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे। एका नेटकऱ्यानं म्हटलंय, एखाद्या राजकीय व्यक्तीच्या विचारसरणीत इतका बदल कसा होऊ शकतो? इतकं दांभिक वृत्तीनं जगणं यासाठी कमालीचा निर्लज्जपणा अंगी लागत असणार। तर दुसऱ्यानं सवाल केलाय, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना विचारा, हेच का अच्छे दिन? ताईंनी फोटो आणि चिन्ह बदलली नाहीत, भूमिका सुद्धा बदलली, सरडा पण लाजेल हा व्हिडिओ पाहून, अशा शब्दात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। चित्रा वाघ यांनी आधी दरवाढीच्या काळात सरकारला धारेवर धरलं होतं, तेव्हा जनतेच्या खिशाची चिंता दिसत होती, पण भाजपमध्ये प्रवेश करताच तीच दरवाढ आता योग्य वाटू लागली का? सत्ता बदलली की भूमिका बदलते? हा योगायोग आहे का राजकीय सोय? जुन्या विधानांमुळे आणि सध्याच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या बदलत्या भूमिकांवर सोशल मीडियात चर्चा रंगली असून पेट्रोल डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून सरकारवर ही टीकेची झोड उठताना दिसतेय। याबाबत तुमचं मत काय? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा।